नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर ट्रेडिंग करताना प्रत्येक ट्रेडरला आणि सुरुवातीला जेव्हा आपण शेअरची खरेदी किंवा विक्री करतो त्यावेळेला आपल्याला भरपूर वेळेला असा प्रश्न पडतो की ही शिकण्याची सुरुवात करायची कुठून, कुठल्या अशा वेबसाईट्स आहेत किंवा कुठले असे संकेतस्थळ आहेत ज्यावरती आपल्याला ही सगळी माहिती विनामूल्य मिळू शकते. तर अशाच दोन महत्त्वाच्या वेबसाईट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की ज्या वेबसाईटवरती आपल्याला शेअर्सच्या बाबतीत बरीचशी माहिती मिळू शकते. त्या वेबसाईट्स आहेत, पहिली म्हणजे आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही वेबसाईट बघणार आहोत. गूगलमध्ये सर्च केल्याच्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एवढं टाईप केल्याच्यानंतर आपल्याला BSEindia.com ही वेबसाईट मिळणार आहे. फक्त आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि वेबसाईटवरती जायचं आहे. जसं आपण वेबसाईटवरती पोचू इथे आपल्याला खूपशी माहिती इथे आपल्याला सापडणार आहे, कुठल्याही स्टॉकच्या बाबतीत असो ती. जर तो स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड असेल तर आपल्याला इथे ती माहिती नक्कीच मिळू शकते. तर आपण सुरुवातीला पहिल्यांदा टाईप करणार आहोत रिलायन्स या शेअरच्या बाबतीत. जसं आपण रिलायन्स टाईप करतो आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड असा शेअर आपल्याला इथे मिळाला आहे. जसं मी त्याच्यावरती क्लिक करतो, हे पहा पूर्ण त्या स्टॉकबद्दलची माहिती आलेली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये तो या नंबरनी ट्रेड करतो, त्याच्यामुळे इथे रिलायन्स फक्त लिहिलेला आहे आणि 500325 या नंबरनी तो आहे आणि तसाच त्याचा INE नंबर आहे. जेव्हा आपण शेअर ट्रान्सफर करतो कुठेही तेव्हा हा नंबर महत्त्वाचा असतो. डीमॅट अकाउंटमधून आपल्या डीमॅट अकाउंटमधून दुसऱ्याच्या डीमॅट अकाउंटला जर आपल्याला शेअर ट्रान्सफर करायचे असतील तेव्हा हा नंबर आवश्यक असतो, गरजेचा असतो. त्याचप्रमाणे आता रिलायन्सच्या बाबतीत त्याचा मागचा प्रिव्हियस क्लोज काय होता, त्याच्यानंतर तो ओपन या तारखेला तो स्टॉक कितीला ओपन झाला, तसा त्याचा हाय काय होता, त्याचा लो काय होता हे आपल्याला समजू शकते. त्याचप्रमाणे त्या रिलायन्सच्या शेअरचा 52 वीक हाय काय आहे, त्याच्यानंतर लो काय आहे. त्यात अत्यंत महत्त्वाचा असा भाग म्हणजे एक प्रत्येक शेअर हा सर्किटमध्ये ट्रेड करत असतो. त्याचा अप्पर सर्किट लिमिट काय आहे तर लोअर सर्किट लिमिट काय आहे हे आपण इथे पाहू शकतो. त्याच्यानंतर त्याचा टर्नओव्हर त्या शेअरचा किती झाला आहे तर इथे आपण पाहू शकता 176 कोटी हा त्याचा टर्नओव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर मार्केट कॅपिटलायझेशन काय आहे त्या शेअरचं इथे देखील आपण ते पाहू शकतो. त्या शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे ती आपल्याला इथे मिळू शकते. त्याचप्रमाणे इथे वेगवेगळे रेशोज दिलेले आहेत. PE रेशो आपल्याला इथे बघायला मिळतो. ROE किती आहे तेही आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. त्यानंतर कुठल्या कॅटेगरीमध्ये हा शेअर रजिस्टर आहे ते देखील आपल्याला ग्रुप A मध्ये आहे, तो इंडेक्सचा पार्ट आहे तो. त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीज हा कुठल्या इंडस्ट्रीमध्ये येतो तेही आपण इथे पाहू शकता. इंटिग्रेटेड ऑइल आणि गॅस. याचप्रमाणे प्रत्येक शेअरची जी पण माहिती आपल्याला आवश्यक असेल ती आपल्याला इथे या वेबसाईटवरती मिळणार आहे. तर इथे आपण पाहू शकता की इथे चार्ट्स देखील दाखवलेले आहेत. इथे त्याच्यात वेळेनुसार जर आपल्याला कॅन्डलस्टिक चार्ट्स बघायचे असेल फक्त ह्या इथे चार्ट्सवरती क्लिक केले तर एक वेगळी विंडो ओपन झालेली आहे. इथे पाहू शकता आपण कॅन्डलस्टिक चार्ट्स इथे आपल्याला विनामूल्य बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर इथे डेली, त्याचप्रमाणे वीकली, तसेच मंथली सर्व रिलायन्सचा जो स्टॉक आपल्याला सर्च करायचा आहे किंवा त्याच्याबद्दलची माहिती काढायची आहे इथे त्याच पद्धतीने वेगवेगळे टूल्स आहेत. इथे स्टडीज दिलेले आहेत, त्यांचा वापर करून आपण आपला अभ्यास शेअरच्या बाबतीतला वाढू शकतो. तर हे झालं चार्ट्सच्या बाबतीत. अशी बरीचशी माहिती आपल्याला इथे मिळू शकते. जसं रिझल्ट्स दिले आहे, शेअर होल्डिंग पॅटर्न काय आहे त्या शेअर्सचा. टेक्निकल्सच्या बाबतीत तुम्हाला जर त्याचं नॉलेज हवं असेल तर तेही देखील आपल्याला इथे मिळू शकतं. म्हणजे फक्त या वेबसाईटचा जरी तुम्ही अभ्यास केला किंवा या वेबसाईटवरती आलं तरी आपल्याला भरपूर अशी माहिती मिळू शकते. त्याचा डिव्हिडंड त्या शेअरचा किती आहे, किती मिळाला आहे आत्तापर्यंत मागच्या 4-5 वर्षातला इथे आपल्याला सगळा डेटा मिळू शकतो. त्याचप्रमाणे इथे बरीचशी माहिती आहे. डेरिव्हेटिव्हजच्या डेटा आपल्याला इथे मिळू शकतो. त्याच्यानंतर
डिबेंचर काय इश्यू केले आहेत की नाही, डेप्ट काय आहे कंपनीची, ते सगळं आपल्याला इथे पाहायला मिळू शकतं. त्याचप्रमाणे काही बल्क ऑर्डर झालेले आहेत का, बल्क डील झालेले आहेत का, त्या देखील इथे आपण या सदराखाली पाहू शकतो. तर थोडक्यात सांगायचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला कंपनीच्या शेअरच्या बाबतीत जर कुठली माहिती असेल तर हवी असेल तर तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSCindia.com या वेबसाईटला नक्की भेट द्या. त्याचप्रमाणे ही झाली पहिली वेबसाईट. आता आपण दुसऱ्या वेबसाईटकडे वळणार आहोत. दुसरी आहे NSE इंडिया, म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. या वेबसाईटवरती देखील आपल्याला बरीचशी माहिती मिळणार आहे. आता इथे आपल्याला एक विंडो दिसते जिथे लिहिलं आहे सर्च बाय कंपनी नेम और सिम्बॉल. इथे देखील मी पुन्हा तेच टाईप करणार आहे, रिलायन्स. जसं मी रिलायन्स टाईप करतोय, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड असं नाव आलेलं आहे. मी त्याच्यावरती क्लिक केलं की रिलायन्सच्या बाबतीतली जी BSCच्या वेबसाईटवरती जशी माहिती होती त्याचप्रमाणे इथे देखील आपल्याला सगळी माहिती पाहू शकता तुम्ही. हे पहा, इथे त्याचा प्रिव्हियस डे, इंट्राडेचा हाय लो काय आहे, त्याचप्रमाणे इथे तुम्ही 52 वीक हाय लो ज्याप्रमाणे तिथे होता त्याच पद्धतीने इथेही देखील त्याचा ओपन, इथे पण आपण त्याची सर्किटचं लिमिट पाहू शकतो. त्याचप्रमाणे इथे मार्केट डेप्थ काय आहे, त्याच्यानंतर व्हॉल्यूम किती झाला आहे, मार्केट कॅपिटल किती आहे, तीच जी माहिती जी अत्यंत ट्रेडिंगसाठी महत्त्वाची मानली जाते ती सर्व माहिती इथे आपल्याला उपलब्ध होऊ शकते या वेबसाईटवरती. तर ती माहिती कशी वापरायची, काय करायची, पण त्याच्या सोर्सपर्यंत तर आपण नक्कीच पोहोचू शकता. जसा इथे डेरिव्हेटिव्स डेटा आपल्याला इथे पाहायला मिळतोय, इक्विटीचा इथे पाहायला मिळतोय. अशा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला इथे पाहू शकता. आता आपण रिलायन्सचा शोधला त्याचप्रमाणे आपण टाटा स्टील या कंपनीच्या बाबतीत देखील शोधू शकतो. हे पहा, इथे टाटा स्टील आलेले आहे. टाटा स्टीलचा आता आपण इथे माहिती पाहू शकता. हे पहा, टाटा स्टील इंट्राडे त्याचा हाय लो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने ओपन, क्लोज, प्रिव्हियस क्लोज काय होता, त्याचं बँडचं लिमिट काय ते देखील आपण इथे पाहू शकतो. अशीच व्हॉल्यूम त्याचा किती होता, सर्व काही आपण इथे या वेबसाईटमध्ये पाहून सर्च करू शकतो. धन्यवाद. त्याच्या व्यतिरिक्त आपण सध्या आत्ता ज्या मार्केटमध्ये ज्या 2 वेबसाईट चालू आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण ट्रेडिंग व्यू या वेबसाईटचा देखील वापर करू शकतो चार्ट पाहण्यासाठी. इथे देखील तुम्ही वेगवेगळे टूल्स वापरू शकता, इंडिकेटर्स वापरू शकता, वेगवेगळ्या टाइम फ्रेम वापरू शकता. स्टॉक तुम्हाला जर कुठला सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही इथे तो स्टॉक सिलेक्ट देखील करून वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये तो आपण चेक करू शकतो. तसेच याच्या व्यतिरिक्त इन्व्हेस्टिंग, याच्यामध्ये देखील तुम्ही चार्ट्स फ्रीली बघू शकता वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये. तुमचा डेलीचा ॲनालिसिस जो देखील काय करायचा आहे किंवा स्टॉक्सच्या बाबतीत जर चार्ट्स रीड करायचे असतील तर ह्या साईट्स तुम्ही फ्रीली करू शकता. फक्त या 2 साईट ट्रेडिंगचं सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायला लागतं जर तुम्हाला त्यांचे ॲडव्हान्स फीचर्स पाहिजे असतील तर मी कुठेही या रेकमेंड करत नाही आहे. फक्त फ्री चार्ट कुठे अवेलेबल आहे याचीच माहिती तुम्हाला या वेबसाईटद्वारे मिळणार आहे.
धन्यवाद.